लसूण सोलते आज तुझ्यासाठी चिकन किमा पॅटीस बनवते म्हणून सोलते। चल आपण बनवूया। किम्यासाठी लागणारं साहित्य कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्ब, मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, हळद, धना पावडर, कोथिंबीर, पुदिना, लिंब, कांदा। किमा स्वच्छ धुवून आलं, लसूण, हळद, तिखट, मीठ हे सगळं लावून मी त्याला अर्धा तास ठेवलेलं आहे। आलं लसूण पेस्ट, उकडलेले बटाटे। तर पहिला गॅस लावून घेते, त्याच्यात तेल टाकते। आता तेल टाकून घेते कढईत। तेल गरम झालंय, आता त्याच्यात मी थोडासा हिंग घालते। त्याच्यात कांदा, आणि कांद्यावर आलं लसणाची पेस्ट थोडी आपण वगळली आहे, ते बटाट्याला लावणार आहोत। कांदा इथे परततोय, तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊ। ते बटाटे आहेत ना, ते किसून घेऊया किसणीने, म्हणजे त्याच्यात अजिबात लम्स राहत नाही आणि छान ते वळायला त्रास नाही होत त्याचा। आता हे बटाटे किसून झाले, त्यात आपण ना उरलेली आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, हळद घालायची आहे, थोडं लाल तिखट घालायचं, मीठ घालायचं, थोडी कोथिंबीर घालते, आणि हे दोन स्लाइस आहेत ब्रेडचे, ते मी मिक्सर मध्ये बारीक करून त्याच्यात टाकणार आहे, म्हणजे चांगली बाइंडिंग येईल त्याला। कांदा चांगला गुलाबी झालाय, आता त्याच्यात आपण हा खिमा घालणार आहोत। पाणी बिलकुल वापरायचं नाहीये, हे वाफेवर छान शिजवायचं। त्यात थोडंसं मला कमी वाटतंय, तर मी थोडीशी हळद तिखट टाकून घेते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका। आता थोडी धना पावडर घालते, 1 चमचा, आणि हा मी काळी मिरी पावडर घालते थोडी। हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे, तो गरम मसाला घालते 1.5 चमचा। ह्याच्यात आपण पुदिना घालायचा आहे थोडा, आणि आता वाफेला ठेवून द्यायचं। मस्त त्याला एक 20 मिनिटं शिजवायचं आहे। ह्याच्यात ब्रेड वाटून घेतलेला थोडा घालायचा आहे, आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, आणि ह्याचा छान कणकेसारखा गोळा करायचा आहे मळून। किमा आपला 20 मिनिटं झाले, चांगलं शिजलेलं आहे। आता त्याच्यावर आपण अर्धा लिंबू पिळणार आहे। पूर्ण ड्राय झालाय किमा, त्यात पाणी बिलकुल ठेवायचं नाही। आता हा गार करून घ्यायचं। ठेवलेलं त्यातला एक गोळा असं काढून घ्यायचंय, आणि कॉर्नफ्लॉवरचा हात लावून असं त्याला चपातीसारखं रुंद करायचंय। आता त्याच्यात हा बनवलेला खिमा घालायचा, आता हे असं दुमडून घ्यायचंय, आणि हे पॅक करायचंय व्यवस्थित, म्हणजे ते तेलात फुटणार नाही। हे बघ, अशा प्रकारे त्याला छान पॅक करून घ्यायचं। हा आपला खिमा पॅटीस रेडी आहे। असे मी करून घेते। 2 अंडी घेतली आणि ती ह्याच्यात पेटून घेणार आहे। करत ठेवतोय। आता ह्याच्यात ते ब्रेड क्रम्ब आहेत ना, ते घेतले टाकून डिश मध्ये। आता हे पॅटीस आहे ना, ते अंड्यामध्ये बुडवायचं आहे, आणि त्याच्यानंतर ह्याच्यात घोळवायचं आहे ब्रेड क्रम्ब मध्ये, आणि तळायचे। आता आपण आहे ना अंड्याच्या घोळ मध्ये आधी बुडवायचं आहे, मग ब्रेड क्रम्ब मध्ये, आणि आता तळून घ्यायचं। याचे आपण पलटून घेऊया। छानपैकी पॅटीस रेडी झाले। चिकन पॅटीस रेडी झाले, आपण काढून घेऊया। हे घे खुशी, तुझ्यासाठी चिकन किमा पॅटीस बनवले, खाऊन बघ। कसे झाले? वाव मावशी, मस्त आहे, थँक यू।
आवडले ना तुला? हो. खाऊन टाक आता. जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.